एखादा लहान बाळ रडतंय, तिची आई कुठेतरी गेलेली आहे, आई आई म्हणून रडत असते आणि त्या बाळाला त्याचा बाबा येतोय, तुला चेक लिहून देतो 25 लाखाचा, गप म्हणतोय. बाळ म्हणते 25 लाख आणि ही चेक आहे ना बाबा तुझ्यासाठी आहे, मला ह्या 25 लाखाची चेकने काही होणार नाही. बाळ गप्प होईल का 25 लाखाच्या चेकने? नाही. बाळासाठी एवढी चॉकलेट आणून ठेवले आणि आता तरी गप्प हो. तो म्हटला मला ह्याची दुःख नाही आहे. त्या बाळाला सांगितलं हे सगळे 7-12 तुझ्या नावावर करतो. तो म्हणतोय 7-12ची अपेक्षाच नाही ना मला. मग पाहिजे काय तुला? मला आई पाहिजे. आई सोडून इतर कितीही पदार्थ दिला तरी माझ्यासाठी ते व्यर्थ आहेत. आणि आई आली, बाळा का रडतोय, ये इकडे, एवढं म्हणून त्याला हातात घेतले की खलास संपलं. तसं आमच्या मनाला आईसारखंच एक वस्तू लागतं आणि ती दिली तर बाकी काही लागत नाही. मनाला समाधान देणारी हे मन त्या बाळासारखं आहे आणि मनाला समाधान कोणाकडून मिळणार? गुरु नावाच्या आईकडून मिळणार आहे. जोपर्यंत गुरु भेटत नाही जीवनात, जोपर्यंत गुरु नावाची आई भेटत नाही तोपर्यंत त्या बाळाचा म्हणजे मनाचा समाधान होणार नाही. एखादा लहान बाळ रडतंय, तिची आई कुठेतरी गेलेली आहे, आई आई म्हणून रडत असते आणि त्या बाळाला त्याचा बाबा येतोय, तुला चेक लिहून देतो 25 लाखाचा, गप म्हणतोय. बाळ म्हणते 25 लाख आणि ही चेक आहे ना बाबा तुझ्यासाठी आहे, मला ह्या 25 लाखाची चेकने काही होणार नाही. बाळ गप्प होईल का 25 लाखाच्या चेकने? नाही. बाळासाठी एवढी चॉकलेट आणून ठेवले आणि आता तरी गप्प हो. तो म्हटला मला ह्याची दुःख नाही आहे. त्या बाळाला सांगितलं हे सगळे 7-12 तुझ्या नावावर करतो. तो म्हणतोय 7-12ची अपेक्षाच नाही ना मला. मग पाहिजे काय तुला? मला आई पाहिजे. आई सोडून इतर कितीही पदार्थ दिला तरी माझ्यासाठी ते व्यर्थ आहेत. आणि आई आली, बाळा का रडतोय, ये इकडे, एवढं म्हणून त्याला हातात घेतले की खलास संपलं. तसं आमच्या मनाला आईसारखंच एक वस्तू लागतं आणि ती दिली तर बाकी काही लागत नाही. मनाला समाधान देणारी हे मन त्या बाळासारखं आहे आणि मनाला समाधान कोणाकडून मिळणार? गुरु नाव